नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। चला तर आज मी तुम्हाला आवळ्याचा ज्यूस कसा बनवायचा ते सांगणार आहे। शरीरासाठी विटॅमिन सी युक्त आज मी तुम्हाला आवळ्याचा ज्यूस बनवून दाखवणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारा, पिण्यासाठी अतिउत्तम असा ज्यूस आज आपण बनवणार आहे। चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। हे बघा, आपण आवळं घेतले, मी 5 आवळं घेतले, स्वच्छ धुवून घेतले। त्याला आता सुरीच्या साहाय्याने या पद्धतीने कट करून घेऊया व त्यातलं बी सर्व काढून टाकूया। एक मिक्सरचं भांडं घेतले, त्याच्यामध्ये जे बी आवळं कट केले ते सर्व टाकून घेऊया। 1 चमचा इतकं काळं मीठ घालूया, अद्रकचे तुकडे घालूया, 4 ते 5 काळे मिरे घालूया। काळे मिरे हे आवर्जून घाला। त्याच्यामध्ये आता आपण थोडेसे जिरे घालूया। अगदी थोडासा गूळ टाकायचा आहे आपल्याला, त्याच्यामध्ये जास्त गुळाचा वापर करू नका, त्यातला तुरटपणा अगदी थोडासा कमी होईल इतकाच टाका। त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि दळून घेऊया। दळून झाल्यानंतर 1 ग्लास इतकं पाणी घालूया, पुन्हा एकदा व्यवस्थित दळून घेऊया। दळून झाल्यानंतर एक चाळणी घेतली, एका चाळणीच्या साहाय्याने सर्व ज्यूस आता आपण या पद्धतीने गाळून घेऊया। केस जर हिवाळ्यामध्ये जास्त गळत असतील तर या पद्धतीने आवळा ज्यूस करून पिला ना, केस गळणे नक्की थांबता आणि चेहऱ्यावर पण आपल्या छानपैकी ग्लो येतो, चमक येते। या पद्धतीने जर आवळा ज्यूस करून पिला तर आपला सर्व आवळा ज्यूस गाळून झालाय। आता आपण 2 काचेचे ग्लास घेतले, त्याच्यामध्ये आता आपण हा ज्यूस टाकून घेऊया। लहान मुलांसाठी आवळा ज्यूस तर आवर्जून द्या, त्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते, मुले आजारी पडती नाही। या पद्धतीने ज्यूस करून जर पिला तर नक्की या पद्धतीने बनवून बघा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व झटपट होणारा आवळा ज्यूस तर नक्की बनवून बघा। चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपी सोबत।